नमस्कार मित्रहो, आपण पाहत आहे सम्रांगण मराठी यूट्यूब चॅनल। मित्रहो, आपल्या देशातली सामाजिक आणि आर्थिक असमानता दूर करण्यासाठी राज्यघटनेनं वंचितांना आरक्षण दिलंय। आता हे आरक्षणच संपवण्याचं षडयंत्र भाजप सरकारनं रचल्याचं दिसतं। मे 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपची पालक संघटना असलेल्या RSSनं आरक्षण विरोधात गळा काढायला सुरुवात केली। गुजरातमध्ये पटेल समुदायाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना RSS प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरआढावा घेण्याची गरज व्यक्त करून खळबळ उडवून दिली होती। तोंडावर आलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकांमुळे भाजपची पाचावर धारण बसली होती भागवतांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा फटका बसण्याच्या भीतीनं। यातून सावरल्यानंतर मात्र भाजप किंवा RSS कडून आरक्षण विरोधी जाहीर वक्तव्य केलं जाणार नाही याची खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली। पण सरकारची वाटचाल मात्र आरक्षण संपवण्याच्या दिशेनं सुरू राहिली। स्पर्धा परीक्षा न घेता प्रशासनातल्या उच्च पदांवर आपल्या मर्जीतली माणसं नियुक्त करणं ही याची सुरुवात होती। केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जून 2018 मध्ये जॉईंट सेक्रेटरीच्या 10 पदांसाठी अर्ज मागवले आणि UPSC मार्फत भरती प्रक्रिया राबवून एप्रिल 2019 मध्ये या पदांसाठी 9 जणांची निवड करण्यात आली। या भरती प्रक्रियेत केवळ मुलाखतीची औपचारिकता पार पाडण्यात आली। वास्तविक जगातल्या ज्या 5 परीक्षा अत्यंत कठीण समजल्या जातात त्यात UPSC दुसऱ्या क्रमांकाची अवघड परीक्षा आहे। प्री, मेन आणि मुलाखत अशा 3 टप्प्यातल्या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेतून गेल्यानंतर व्यक्तीची IAS, IPS, IFS अशा सेवांमध्ये निवड केली जाते। यातून जॉईंट सेक्रेटरीपदी नियुक्ती होत असते। या पदावरची व्यक्ती देशाचं अर्थात सरकारचं धोरण निश्चित करण्यात आणि विविध योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते। असं असताना भारत सरकारमधील वरिष्ठ व्यवस्थापनातल्या या महत्त्वाच्या पदावरील नियुक्ती केवळ मुलाखतीमधून करणं म्हणजे गुणवत्तेला संधी नाकारणं तर आहेच, शिवाय लोकशाही व्यवस्थेला धोका पोचण्यासारखंही आहे। कारण प्रशासनातल्या महत्त्वाच्या पदांवर थेट नियुक्ती सरकार करत असेल तर समान संधींचा हक्क देणाऱ्या राज्यघटनेचीही ती पायमल्ली ठरते। ही कंत्राटी तत्वावरची नियुक्ती असली तरी नियमित UPSC उत्तीर्णांप्रमाणेच त्यांनाही तेच लाभ देय होते। या कंत्राटी अधिकाऱ्यांना 1,44,200 ते 2,18,200 रुपये मासिक वेतन होतं। UPSC होण्याचं स्वप्न बाळगून लाखो गोरगरीब तरुण आपल्या आयुष्यातली महत्त्वाची अनेक वर्ष घालवतात। यातल्या काहींना यश मिळतं तर अनेक जण अपयशी ठरतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश गरिबीतून मुक्त करणं आणि गरिबांना पुढं जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामाजिक न्याय असल्याचं सांगतात। पण UPSCच्या तयारीत आयुष्य घालवणाऱ्या तरुणांचा विचार न करता विशिष्ट समाज घटकातल्या लोकांना उच्च पदांवर थेट नियुक्त करून कोणता सामाजिक न्याय सरकारनं साधला असा प्रश्न उपस्थित होतो। ज्या 9 जणांची नियुक्ती जॉईंट सेक्रेटरीपदी झाली त्यात दिनेश दयानंद जगदाळे या एकमेव मराठी तरुणाचा समावेश आहे। मोदी सरकारनं 2021 मध्येही अशाच पद्धतीनं 31 जणांची जॉईंट सेक्रेटरी, डायरेक्टर आणि डेप्युटी सेक्रेटरीपदी थेट नियुक्ती केली होती। ही थेट भरती म्हणजे आरक्षण धोरण पायदळी तोडवण्याचाच प्रकार आहे। आरक्षणामुळं वंचित घटकातील अनेकांना MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमधून उज्ज्वल भविष्य साकार करता आलेलं आहे। थेट भरतीमुळं मात्र वंचितांना प्रगतीच्या संधी नाकारल्या जातात हे वास्तव आहे। अवघड परीक्षांचं अग्निदिव्य पार पाडून दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांमधील प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मण यादव आणि डॉक्टर रितू सिंग यांच्यासारखे तरुण पुढं जाण्याची धडपड करतात, पण जातीयवादी व्यवस्था मात्र त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करते। डॉक्टर लक्ष्मण यादव आणि डॉक्टर रितू सिंग हे दिल्ली विद्यापीठांतर्गत वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून अस्थायी स्वरूपात सेवेत होते। डॉक्टर यादव हे झाकीर हुसेन दिल्ली महाविद्यालयात तर डॉक्टर
रितू सिंग या दौलतराम महाविद्यालयात होत्या. डॉक्टर यादव यांना जवळपास 14 वर्षांच्या सेवेनंतर तर डॉक्टर रितू सिंग यांना 1 वर्षानंतर नोकरीतून काढून टाकण्यात आलं. यासाठी कसलंही कारण देण्यात आलं नव्हतं. ब्राह्मणवाद, जातीयवाद आणि याविरुद्ध लढा देणारे डॉक्टर लक्ष्मण यादव दलित, वंचित, आदिवासींच्या प्रश्नांवरही जनजागृतीचं कार्य करतात. अगदी शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून ते विद्यापीठ शिक्षकांच्या प्रश्नासाठीही ते पुढं असतात. संविधान आणि आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे प्रोफेसर यादव नवीन शिक्षण धोरणाविरोधातही तरुणांना सजग करण्याचं काम करत आहेत. बहुजन समाजाला शहाणं करण्याची त्यांची धडपडच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा ठरली. जवळपास 14 वर्ष सेवा बजावूनही त्यांना सेवेत कायम करण्याऐवजी कारण न देता नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. जसजसं लोक सुशिक्षित होऊ लागलेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया प्रोफेसर यादव यांनी निलंबनानंतर व्यक्त केली. सायकॉलॉजीमध्ये PhD असलेल्या डॉक्टर रितू सिंग ऑगस्ट 2019मध्ये दौलतराम कॉलेजमध्ये रुजू झाल्या. त्यांना ऑगस्ट 2020मध्ये सेवामुक्त करण्यात आलं. SC साठी राखीव असलेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्राचार्या सविता रॉय यांनी जातीयवादातून आपल्याला नोकरीतून काढून टाकल्याचं डॉक्टर रितू सिंग सांगतात. डॉक्टर रितू सिंग गेली 3.5 वर्ष न्यायासाठी लढत आहेत. जातीयवादाविरुद्धच्या चिकाटीचं प्रतीक म्हणून त्या लढा देत असलेल्या या रणरागिणीला विविध विद्यार्थी संघटना तसंच दलित आणि बहुजन संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. यांनी आंदोलनांनी दिल्ली विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. न्यायासाठी डॉक्टर रितू सिंग यांनी दिल्ली विद्यापीठाच्या परिसरात उपोषण केलं. तिथून त्यांना उठवून ती जागा पाण्यानं धुवून तिथं गोमूत्र शिंपण्यात आलं. नव्या स्वरूपातली ही अस्पृश्यता ज्ञानमंदिरात रुजवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याला न जुमानता जातीयवादी प्रवृत्तीविरुद्ध आपण लढा देत राहू, असा निर्धार त्या व्यक्त करतात. त्या सांगतात की माझ्याकडं पुरेसे पुरावे असूनही गेल्या 1.5 वर्षापासून मी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली जात नाही. मला ज्या पद्धतीनं नोकरीवरून काढून टाकण्यात आलं त्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन करावी. चौकशीतून जे निष्पन्न होईल ते आपल्याला मान्य असेल, असं त्या सांगतात. दलित, वंचित, आदिवासी समाजातील मुली शिकून पुढं जाण्याचं धाडस करू नयेत म्हणून मला अयोग्य पद्धतीनं नोकरीतून बेदखल करण्यात आले, अशी तक्रार त्या करतात. तुम्ही आंबेडकरांना घाबरता, यापुढे घाबराल, तुमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्याही आंबेडकरांना घाबरतील, असं जातीयवाद्यांना सुनवायलाही त्या कचरत नाहीत. मित्रहो, प्रोफेसर डॉक्टर लक्ष्मण यादव आणि डॉक्टर रितू सिंग ही उदाहरणं म्हणजे नोकरीच्या ठिकाणी दलितांची, वंचितांची कोंडी करून त्यांना प्रगतीपासून रोखण्याचा म्हणजेच आरक्षण संपविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण संपवण्याच्या मोठ्या कटाचा भाग म्हणजे अगदी अलीकडंच विद्यापीठ अनुदान आयोगानं बनवलेला नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा आणि महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर झालेलं खाजगी विद्यापीठाशी संबंधित विधेयक यांचा उल्लेख करावा लागेल. पण याविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. धन्यवाद.